मुसळधार पाऊस बरसल्यानंतर मान्सूननं राज्यामध्ये ब्रेक घेतला होता. महाराष्ट्रात 12 जूनपासून पुन्हा मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. 12 ते 16 जून दरम्यान राज्यात मध्यम पावसाची शक्यता आहे. पुढील काही दिवस मान्सून रखडलेलाच राहणार आहे. दरम्यान विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील कमाल तापमान अधिक राहण्याचा अंदाज आहे. या दरम्यान पूर्व विदर्भात कमाल तापमानात आणखी वाढ होऊन ते 45 अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. विदर्भातील बऱ्याच भागात कमाल तापमान 40 अंशांपेक्षा अधिक राहणार असल्याचा अंदाज आहे. मान्सूनपूर्व पावसानं राज्याला वेठीस धरल्यानंतर आता मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यात येणारा मान्सून रखडलाय. 15 जूनपर्यंत राज्यात पाऊस विखुरलेल्या स्वरूपात असणार असल्यामुळे राज्यात तापमान जास्त असणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी आणि लागवडीची घाई करू नये असं कृषी विभागानं सांगितलंय. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या व्यापक छाननीचा मार्ग आता मोकळा झालाय. सीबीडीटीनं लाभार्थी महिलांची माहिती उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे आता आयकर भरणाऱ्या महिलांना 1500 रुपयांचा लाभ मिळणार नाही. पीओपी मूर्ती तयार करण्यावरती आणि त्याच्या विक्रीवरती बंदी नसल्याची माहिती केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं हायकोर्टात दिली. त्यामुळे पीओपी गणेश मूर्तीकारांना मोठा दिलासा मिळालाय. तर मोठ्या मूर्ती विसर्जनाबाबत तोडगा काढण्याचे आदेश हायकोर्टानं सरकारला दिले. पीओपी गणेश मूर्तीच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयावरती मूर्तिकारांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. न्यायालयाचा निर्णय मान्य करावा लागेल असं काही मूर्तिकारांचं म्हणणं आहे. तर मोठ्या प्रमाणात पीओपी मूर्तीचं कृत्रिम तलावात विसर्जन करायचं कसं असा प्रश्न काहींनी उपस्थित केला. गुगल पे, फोन पे सोबतच अन्य यूपीआय पेमेंट ॲप्सवरती आता बंधनं येणार आहेत. यूपीआय पेमेंट सिस्टीमवरती प्रचंड लोड येत असल्यामुळे एनपीसीआय आता बॅलन्स चेक करण्यापासून वेगवेगळ्या वापरावरती बंधनं आणणार आहे. येत्या 1 ऑगस्टपासून हे नवे नियम लागू होण्याची शक्यता आहे. मिठी नदीच्या सफाई कामामध्ये झालेल्या 65 कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीनं गेल्या आठवड्यात केलेल्या छापेमारीत एकूण 1.25 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. जप्त केलेल्या मालमत्तेत 7 लाख रुपयांची रोख रक्कम, 22 बँक खात्यातील रक्कम, एक डीमॅट खातं असं 1.25 कोटी रुपयांचा समावेश आहे. बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघानं कर्नाटक उच्च न्यायालयाचं दार ठोठावलंय. पोलिसांनी आरसीबीचे मालक रॉयल चॅलेंजर्स स्पोर्ट्स लिमिटेड विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल केला. या विरोधात आता आरसीएसएलनं कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आम्हाला चुकीच्या पद्धतीनं गोवण्यात आल्याचं त्यांनी याचिकेत म्हटलंय. हनीमूनला शिलाँगला गेलेल्या राजा रघुवंशीची मारेकरी पत्नी सोनम रघुवंशी निघाली आणि आपले साथीदार पकडले गेल्याचं समजता शातिर प्लॅन आखणाऱ्या सोनमनं देखील सरेंडर केलं. सोनम आणि तिचा प्रियकर राज कुशवा या दोघांनी मिळून राजाचा काटा काढण्याचा प्लॅन आखला होता. तो आता समोर आला. पती राजा रघुवंशीच्या हत्येप्रकरणी प्रमुख आरोपी असलेली त्याची पत्नी सोनम रघुवंशीला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शिलाँगला राजाला हनीमूनला नेऊन तिथे प्रियकर राज यानं पाठवलेल्या गुंडांकडनं राजाची हत्या करण्यात आली होती. ठाणे जिल्ह्यातील 21 लाख प्रवासी 2012 पासून वाढीव लोकल फेऱ्यांच्या प्रतीक्षेत आहेत. 12 वर्षात लोकल फेऱ्या वाढलेल्या नाहीत. मात्र रेल्वेनं वंदे भारत एसी लोकल आणल्यामुळे उपनगरीय लोकल आणखी विलंबानं धावत आहेत. अनेक दिवसात एकही दिवस लोकल वेळेवर धावलेली नाही. मागील 20 वर्षात मुंबईमध्ये लोकल रेल्वे गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या 51,802 प्रवाशांचा अपघाती मृत्यू झाला अशी माहिती पश्चिम आणि मध्य रेल्वेनं उच्च न्यायालयात दाखल केली. लोकलच्या गर्दीमुळे प्रवासी खाली पडून मृत्युमुखी पडतात. याची गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयानं प्रवासी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वेळोवेळी आदेश दिलेत. मात्र त्या आदेशांना अनुसरून अपघात रोखण्यासाठी उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात रेल्वे प्रशासन ढिम्म आहे. परिणामी मागील 30-20 वर्षांमध्ये मध्य आणि पश्चिम रेल्वेवर तब्बल 51,000हून अधिक प्रवाशांचा हकनाक बळी गेलाय. राज्यामध्ये 27 जून ते 3 जुलै या कालावधीत 11वी प्रवेश करण्यात येतील. तर त्याआधी 26 जून रोजी कॅप प्रवेश होतील. तसंच 5 जुलै रोजी रिक्त जागांची यादी जाहीर होईल. बुधवारी 11 जून रोजी सर्वसाधारण अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. ऊस शेतीमध्ये एआयचा वापर वाढवण्यासाठी राज्यातील 1 लाख शेतकऱ्यांच्या शेतावरती प्रयोग करण्यात येणार आहे. यातील 10,000 शेतकऱ्यांना व्हीएसआय आणि राज्य सरकार 90,000 रुपये तर उर्वरित शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 9,250 रुपये अनुदान देणार आहे. यासाठी अर्थसंकल्पात जाहीर केलेला 2 वर्षांसाठीचा 500 कोटी रुपयांचा निधी एकाच वर्षात वापरू असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जाणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अंगावरती अनेकदा वाहनं घालण्याचे प्रकार होतात. ते रोखण्यासाठी यापुढे मकोका अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी कायद्यात सुद्धा बदल केले जातील अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी केली. राम मंदिराभोवती धार्मिक पर्यटन आणि जमिनीचे व्यवहार वाढल्यामुळे अयोध्येत 8 वर्षांनंतर
सर्कल रेट मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला. ही वाढ 30%हून 200% झाली आहे. कॅप्टन कूल अशी ओळख असलेला भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं नुकताच त्याचा समावेश हॉल ऑफ फेममध्ये केलाय. हा सन्मान मिळवणारा धोनी हा भारताचा 11वा खेळाडू ठरलाय. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी कसोटी क्रिकेटमधनं अचानक निवृत्ती जाहीर केली. तडकाफिडकी घोषणा केल्या झाल्यामुळे दोघांना निरोपाचे सामने सुद्धा मिळू शकले नाहीत. ऑस्ट्रेलियात कमालीचे लोकप्रिय असलेल्या या दोन्ही दिग्गजांना सन्मानपूर्वक निरोप देण्याची खास योजना क्रिकेट ऑस्ट्रेलियानं आखली. ऑक्टोबरमध्ये भारतीय संघ दौऱ्यावरती येईल. यावेळी दोन्ही खेळाडूंसाठी खास निरोपाची योजना आखली जाणार आहे. सुशील हगवणेला कोथरूड पोलिसांनी अटक केली. शस्त्र परवान्यासाठी खोटी कागदपत्र दिल्याप्रकरणी सुशील हगवणेला अटक झाली आहे. तर शशांक हगवणे आणि निलेश चव्हाणला अटक होणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयावरती जप्तीची नामुष्की आली. जळगावच्या एरंडोल पारोळा तालुक्यातील शेतकऱ्यांना जमिनीचा वाढीव मोबदला देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. लाच मागितल्याप्रकरणी सांगली महापालिकेचे उपायुक्त लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. 7 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी उपायुक्त वैभव साबळेंविरोधात गुन्हा दाखल झालाय. बीडच्या माजलगाव धरणाची पाणी पातळी मोजण्यासाठी कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागली. 1.5 वर्षांपूर्वी प्लेट तुटल्यामुळे टेपद्वारे जीव धोक्यात घालून कर्मचाऱ्यांना पाणी पातळी मोजावी लागते. चंद्रपुरात जोरदार पावसानं हजेरी लावली. पावसामुळे रस्त्यावरती पाणी साचलं. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. तर अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. रायगडावरील धनगर समाज बांधवांची छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याची निष्ठा आहे. धनगर समाजानंच गडाचं संवर्धन केलं. त्यामुळे त्यांना गडावरती राहू द्यावं, अन्यथा आवाज उठवावा लागेल असा इशारा धनगर समाज बांधवांनी दिला. जालन्यामध्ये एका खड्ड्यात गोवंशाचं मुंडकं आणि मांस आढळल्यामुळे खळबळ माजली. राजाबाग शेरसवार कब्रस्तान समोर कुर्बानीचं वेस्टेज टाकण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीनं मोठा खड्डा खणण्यात आला होता. शिर्डीच्या साईबाबा मंदिरात हार फुलं नेण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी भाविकांनी केली आहे. दरम्यान परवानगी कधी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली. यावेळी एसटी बसला गळती लागल्यामुळे प्रवाशांना भिजत प्रवास करावा लागला. बस गळतीचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. नागपुरात लक्ष्मण हाकेंविरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले. लक्ष्मण हाकेंनी अजित पवारांवरती टीका केली होती. दरम्यान हाकेंचे पोस्टर जाळत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला. बीडच्या आष्टी तालुक्यातील वाकी ग्रामपंचायत परिसरातील अतिक्रमणाविरोधात गावकऱ्यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलंय. उपोषणस्थळी भाजप आमदार सुरेश धस यांनी भेट दिली. चौकशी करून दोषींवरती कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. छत्रपती संभाजीनगरच्या मिनी घाटी रुग्णालयात महिलेच्या मृतदेहासह नातेवाईकांनी आंदोलन केलं. प्रसूती शस्त्रक्रियेदरम्यान या महिलेचा मृत्यू झाला असून डॉक्टरांच्या चुकीमुळे ही घटना घडल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. नांदेडमध्ये गुरुद्वारा प्रशासकाच्या कारभाराविरोधात शीख समाजाकडून धरणं आंदोलन करण्यात आलं. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रशासकाच्या मनमानी कारभाराविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला. तुळजापूर तालुक्यातील दिंडेगाव आणि हिप्परगा ताड इथल्या ग्रामस्थ गुंडगिरीला कंटाळून नळदुर्ग पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी गेले होते. मात्र पोलिसांनी या घटनेकडे दुर्लक्ष केल्यामुळे संतप्त नागरिकांनी नळदुर्ग पोलीस स्टेशनला घेराव घातला. थकीत मानधन तातडीनं द्या, अन्यथा 9 जुलैपासून बेमुदत संपावरती जाणार असा इशारा आशा वर्कर आणि गटप्रवर्तक महिला कर्मचाऱ्यांनी दिला. सांगलीच्या जिल्हा परिषद कार्यालयावरती धडक मोर्चा काढत थकीत मानधनाची मागणी करण्यात आली. हिंगोलीच्या तोंडपूर जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती गेल्या 3 ते 5 वर्षांपासून रखडली आहे. रखडलेली शिष्यवृत्ती देण्याची मागणी पालकांनी केली, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. अकोल्यात कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर पाण्यासाठी नागरिकांनी आंदोलन केलं. प्रभाग क्रमांक 9 मध्ये गेल्या 4 महिन्यांपासून पिण्याचं पाणी मिळत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली. तातडीनं पाणीपुरवठा करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.